आम्हाला एवढं दुःख वाटतं की BJPचं आम्ही एवढं इमानदारीनं काम करून सुद्धा आमच्यावर इतका अन्याय झाला. आणि जे बावनकुळे साहेब म्हणतात, आज तर बावनकुळे साहेब काय म्हणले, आमचं BJP खूप पारदर्शक आहे. मला एक वाटतं की BJP आमचा विश्वास आहे, कारण सरपंच बी आमचा BJPचा पारदर्शक हे आम्हाला बी माहीत. पण बावनकुळे साहेब हे पारदर्शक दिसत नाही, कारण त्यांनी जी बेड घडून आणणं, हे अण्णाला आधीच सगळ्या गोष्टी सांगायला पाहिजे ना, की असं झालं. कुठं 4 घंटे, कुठं अण्णा म्हणतात 15-20 मिनिट, अर्धा घंट्याची बेड जाईल. मग नेमकं बावनकुळे साहेबाला साध्य काय करायचं? आज जर त्यांचा भूतप्रमुख, गावचा सरपंच BJPचा, त्याच्यावर एवढा अन्याय, क्रूर हत्या झाली, त्यांनी एखादा फोन करावा, अगर इथं येऊन भेट घ्यावी, नेमकं बीड जिल्ह्यात काय चालू आहे काय नाही. बीड जिल्ह्यात पूर्ण बिहार झाला आणि ते तिकडं मॅनेजमेंट काय करते त्यांच्या जीवाला नाही. त्यांनी इथं येऊन काय करायचं ते करावं ना. सगळं मॅनेज झालं तर हे मस्त जो कधीच मॅनेज होऊ शकत नाही. आणि सुरेश अण्णावर आमचा पूर्ण विश्वास आहे, कारण हे प्रकरण ते तडीच नेल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला दाखवलं की हे प्रकरण कुणी केलं, कशामुळं केलं. कारण सुरेश अण्णाचा पूर्ण अभ्यास आहे ना, कारण ते बीड जिल्ह्यातलेच ना. आसाजोगच्या सर्व गावकऱ्यांची बावनकुळे साहेबावर खूप नाराजी आहे, कारण त्यांनी जी गोष्ट केली चुकीची केली. त्यांनी इथं येऊन पाहायला पाहिजे की बीड जिल्ह्यात काय चालू आहे. संवेदनावाले नेते दिसत नाहीत. बावनकुळे का चोपनकुळे कोण आहेत ते, त्यांचा संवेदना नाहीत, कारण त्यांना आतापर्यंत भेट दिली असती. ते तडजोडीचं बोलायला लागले. ते तुम्ही मिटवायच्या भूमिकेत चाललात. काय संबंध आहे मिटवायचा? आमचा माणूस जीवानिशी गेलेला आहे ना, त्याला मारण्याची काही पद्धत वगैरे तुम्ही एक फोन केला असता, सोडून दिला असतं तुमच्या त्या कार्यकर्ते.